श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तारक मंत्र, अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, अर्थ आणि त्याचे फायदे. श्री स्वामी समर्थांचा एक अंत्य प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे. हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो, म्हणून त्याला स्वामी समर्थांचा तारक मंत्र असे म्हटले जाते. तारक मंत्र म्हणजे तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र. हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता, वेदना दूर होतात. जीवनात सुख समृद्धी आपल्या येते. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारी उपचार म्हणून केले गेले आहेत. जीवनाला वळण देण्याचे सक्षम आहे. तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्याला जीवनात सकारात्मकता घेऊन येते. थोडक्यात काय? तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचा, समतोल निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे. श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र. तारक मंत्राचे आपण फायदे पाहणार आहोत. स्वामी समर्थांचे तारक मंत्राचा अर्थ, फायदे, जप करण्याची पद्धत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांना नमस्कार केला जातो. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. या शब्दाने भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला गेला आहे. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. या शब्दाने भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी. या शब्दाने श्री स्वामी समर्थांच्या शक्ती आणि त्यांच्या स्मरणार्थ असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला जातो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. या शब्दाने भक्तांना विश्वास दिला जातो की स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. जे ते स्वामी चरण ते न्यून काय. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला गेला आहे. सोय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे. आज्ञाविना काय ही नाही ही ना नेई त्याला. या शब्दाने भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या आज्ञाविना कायही त्यांना हात लावू शकत नाही. परलोकी ही ना भीती तयाला. या शब्दाने भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही. उगाच भीतोस भये पळू दे. उगाच भीतोस भये पळू दे. या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे. वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थ शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा आश्चर्यकारक रूप दाखवले आहे. नको घाबर तू असे बाळ त्यांचा. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रबळ रूपाची आठवण करून दिलेली आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित. या शब्दाने भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा सल्ला दिला गेला आहे. कसा
होसी त्यावीन तू स्वामी भक्त. या शब्दाने भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्त शक्य नसल्याचे सांगितलेले आहे. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ. या शब्दाने भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिलेली आहे. नको डगमगू स्वामी देतील हात. या शब्दाने भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे आश्वासन दिले गेले आहे. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ. या शब्दाने श्री स्वामी समर्थांच्या भौतिक कृपाचे वर्णन केले गेले आहे. स्वामींचा या पंचामृतात या शब्दाने श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले गेले आहे. ती तीर्थ घे आठवी रे प्रचिती. या शब्दाने भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. ना सोडती तया जया स्वामी घेती हाती. या शब्दाने भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे आश्वासन दिले आहे. स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकट दुःखाच्या विरुद्ध संरक्षण आधार प्रदान करतो असे मानले जाते. श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र, अर्थ, फायदे आणि जप. प्रत्येक ओळीचा अर्थ तारक मंत्राच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचा लाभ आपल्याला कसा होतो ते आपण आता पाहणार आहोत. मनातील भीती नष्ट होते. मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक होई निर्भय हो मनारे असे म्हटले आहे. म्हणून या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते. सर्व कामे पूर्ण होतात. या मंत्रात म्हटले आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्याला मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांचे तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही. सर्व बाबत आपली प्रगती घडून येते, कारण जेथे स्वामींचे पाय आहेत तेथे कशाचीही कमी नसते. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र मृत्यूचे भय नष्ट होते. तारक मंत्राच्या पठणाने आपल्या मृत्यू अजिबात बाह्य वाटत नाही. तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षणही होते. श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो. या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपले श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, अर्थ, फायदे, जप करण्याची पद्धत आहे. संकटातून सुटका होते. प्रभावी असा तारक मंत्राचा रोज मनापासून पठण केल्यास आपल्याला आयुष्यामध्ये संकट येत नाही आणि जरी संकट आलेच तरी त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते. या तारक मंत्राचे नियमित पठण करणाऱ्या भक्त स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो. त्याच्यावर महाराजांची कृपा होते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सदैव पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, अर्थ, फायदे, जप. आजपासून आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे पठण करावे. भक्तांना नेहमी पडणारे प्रश्न. श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्राचे पठण कसे करावे? तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे. पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा. तारक मंत्र कधी म्हणावा? तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर, संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता. स्वामी कृपेसाठी
हा मंत्र जपण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ 108 वेळा जपण्याचा सल्ला आपण दिला जातो. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसाने त्याचा फायदा दिसून येतात? तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेच दिसून येण्याची सुरुवात होते. मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात. काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात, तर काही महिने किंवा काही वर्षे लागू शकतात. जितके जास्त मनोभावी तुम्ही स्वामी भक्ती कराल, तितकाच परिणाम लवकर तुम्हाला मिळतो. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम आहेत का? तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत. मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे हे फार महत्त्वाचे आहे. तारक मंत्र जपताना कोणतेही माळ वापरावी का? तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही. मात्र तुम्ही तुळशीची माळ, कमलगट्ट्याची माळ, स्फटिकाची माळ इत्यादी माळेवर करू शकता किंवा माळ नाही घेतली तरी तुम्ही काउंटरवरती ही तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ. तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे, जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते. असे म्हणले जाते की स्वामी समर्थांची दैव ऊर्जा तारक मंत्रामध्येच गुंतलेली आहे, जी भक्तीने त्यांचे पठण करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे करते. स्वामी समर्थांचे तारक मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो. तुम्ही हा उपाय 21 दिवस करून पहा. तुम्हाला एक वहीच्या पानावर 11 वेळा श्री स्वामी समर्थ लिहून त्या समोर तुमची इच्छा पूर्ण झाली असे लिहा. तुम्हाला घर घ्यायचे असेल तरी लिहा, श्री स्वामी समर्थ, तुमच्या कृपेने आज माझे घर झाले आहे. या प्रकारे तुम्ही तुमची इच्छा लिहा. तुम्हाला 2-1 दिवसामध्ये मार्ग सापडायला सुरुवात होतील आणि नंतर तारक मंत्राचा नियमित जप सुरू ठेवावा. महत्त्वाचे म्हणजे लिहिताना आजूबाजूला पूर्ण शांतता हवी. रात्री सगळे झोपल्यानंतर सुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा शांतता पाहून त्या ठिकाणी तुम्ही ही इच्छा लिहू शकता. स्वामी कोणालाच नाराज करत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला आलेले 21 दिवसानंतरचा अनुभव